हॅलो नमस्कार सगळ्यांना, मी सुप्रिया शिंदे व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते। तर आणखीन एक नवीन व्लॉग घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी। मी या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी टाईल क्लिनिंग कशा करायच्या। तर जास्त वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। इकडे मी हे दाखवते की आपण जिथे सिलेंडर वगैरे ठेवतोय त्याच्या खालची टाईल जी आहे ती कशी खराब होते, म्हणजे त्याला लोखंडाचे डाग पडायला लागतात। तर त्याच्यासाठी काय करायचं आहे त्याच्यावर आजचा व्हिडिओ आधारित आहे। तर बघू शकता तुम्ही फडशीवर मी सिलेंडर ठेवून पूर्ण फडशीला या सिलेंडरच्या टाकीचा गंज लागलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर ह्याच्यासाठी फक्त घरातल्या 3 वस्तू लागणार आहेत, इनो, हार्पिक आणि अर्धा लिंबू। तर करायचं काय आहे तर बघा, पूर्ण गोल राऊंड पूर्ण गंजाचे डाग पडलेले आहेत। आपलं जे हार्पिक असतं ते हार्पिक ह्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे। जिथं जिथं जास्त गंज वाटतो तुम्हाला तिथं असा हार्पिक टाकून घ्यायचा आहे, हाताने नाही टाकायला जायचं आहे। आणि साफ करतात त्यावेळेस पण तुम्हाला ग्लोव्हचा वापर करायचा आहे। अतिशय कमी खर्चांमध्ये आपली टाईल क्लिनिंग होणार आहे, ॲसिडची गरज नाही लागणार आहे। आणि एक इनोचं पॅकेट घ्यायचं आहे। तर एक इनोचं पॅकेट घेऊन ह्या हार्पिकवर टाकायचं आहे, कारण खूप लवकर रिॲक्ट होतं हे। तर आणि आपल्याला क्लिनिंग करायला सुद्धा ह्याची खूप मदत होते। तर बघा लगेच रिॲक्ट होतं। ट्रस्ट मी, तुम्हाला जास्त घासायची बी गरज नाही लागणार आहे। ग्लोव्ज घातल्याच्या नंतर नुसता ग्लोव्ज जरी आपण जो भांडे घासायचा ग्लोव्ज असतो तो जरी नुसता फिरवला तर हे डाग निघायला चालू होतात। बघा लगेच रिॲक्ट झालेला आहे। आणि त्याच्यावर अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे, म्हणजे लवकरात लवकर हे गंजाचे डाग निघतात। तर हे सेम प्रोसेस तुम्ही तुमच्या पांढऱ्या कपड्यांवर जे लाल डाग वगैरे पडतात कशाचे, त्याच्यावर सुद्धा तुम्ही करू शकतात, ह्याच्याने सुद्धा निघतं ते। तर बघा 5 मिनिट मी असं सोडून दिलेलं आहे छान रिॲक्ट होण्यासाठी बघा। आणि आता हातामध्ये हँड ग्लोव्ज घालायचे आहेत, जे आपण भांडे वगैरे घासतो ते, कारण बिना ह्याचं करायला जायचं नाही आहे, कारण हार्पिकने हाताला खाज वगैरे येते। आणि बघा नुसतं मी हातच नुसता फिरवलेला आहे, तर जे डाग होते ते क्लीन झालेले आहेत। फक्त जे जास्तच लई पडलेले आहेत ते तसेच राहिलेले आहेत। तर जे वरचे जेवढेही होते तेवढे सगळे डाग क्लीन झालेले आहेत। त्या डागांसाठी आता जे खूपच जास्त आहेत तर मी तर बघा ताराची घासणी घेतलेली आहे। मी जास्त घासायची गरज नाही पडलेली आहे, 1-2 घासणी फिरवल्याच्या नंतरच डाग गेलेली आहेत। आता तुम्हाला मी झूम करून दाखवते, बघा थोडेफार डाग आहेत। तर बघा 1-2 मिनिटामध्ये ही पूर्ण हे याच्यावर तर लागलेलंच दिसते। बघा हे बघा, जास्त मेहनत करायची अजिबात गरज नाही आहे। ट्रस्ट मी, हा उपाय इतका फायद्याचा आहे की आपल्या टाईलवरचे सगळे लाल डाग, कसलेही डाग ह्याच्याने निघतात टाईलवरचे। तर बघा किती क्लीन झालेली आहे। आणि आधीची टाईल कशी होती आणि आत्ताची टाईल, फक्त 5 मिनिटामध्ये मी ही क्लिनिंग केलेली आहे। आणि साहजिकच आहे, सिलेंडरच्या टाकीचे डाग सगळ्यांच्याच घरामध्ये पडतात। आता तुम्हाला मी एकदा पुसून पण दाखवते, कुठंही कसलाही लोखंडाचा डाग राहिलेला नाही आहे। हे बघा किती क्लीन झालेलं आहे, असं वाटतच नाही की इकडे गंजाचे डाग लागले होते, आहे की नाही। हा एक उपायकारक, जेणेकरून आपल्याला ॲसिडचा पण वापर इथं फडशींवर करावा लागला नाही। खूप खतरनाक होतं फडशीवर ॲसिड टाकल्याच्या नंतरनं, आणि वास तर त्याचा खूप उग्र असतो। काय काय गोष्टींसाठी आपण वापरतो, पण हे बघा साध्या 5-10 रुपयामध्ये आपण मस्त टाईल क्लीन केलेली आहे। तर अशा प्रकारे इनो, हार्पिक आणि लिंबूचा वापर करून आपण टाईल अशी क्लिनिंग करू शकतो। तर बघा आत्ताची जी टाईल आहे ती, आणि इकडे कुठेतरी तुम्हाला दिसत असेल बघा, आणि आधीची टाईल कशी होती। आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। बाय, आणखीन एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया।